मला एका क्लायंटने प्रश्न विचारला होता की प्रोप्रायटर जर डेथ होतो तर काय फॅमिली मेंबर जीएसटी नंबरला कंटिन्यू करू शकेल. तर तुम्हाला सांगतो, जीएसटी नंबर जो मिळतो तो पॅन बेस असतो. जो प्रोप्रायटर डेथ झाला आहे त्याचा पॅन कार्डच व्हॅलिड नाहीये तर जीएसटी नंबर पण व्हॅलिड नसेल. त्यासाठी नवीन जीएसटी नंबर घ्यावा लागेल. त्यांनी पुढे विचारलं की व्हॉट इज द प्रोसेस टू कंटिन्यू द सेम फर्म. हे बघा, सेम फर्म करण्यासाठी जीएसटी नंबर तर घ्यावाच लागेल. जुन्या फर्मचे कॅन्सलेशन करावं लागेल. रिझन द्यावं लागेल डेथ ऑफ द पार्टनर. नवीन फर्ममध्ये रजिस्ट्रेशनसाठी कोणी पण लिगल हेअर मुलगा भाऊ जो पण असेल त्याच्या नावाने नवीन रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे. त्यामध्ये रिझन द्यायचं आहे ट्रान्सफर ऑफ बिझनेस. ITC 02 फॉर्म फाईल करायचा आहे. तुम्हाला जेवढा पण जुन्या फर्ममध्ये ITC शिल्लक असेल GSTचे इनपुट ट्रान्सफर करायचे आहे. ओल्ड फर्म जसं पण कॅन्सल होईल त्यानंतर फॉर्म 10 जरूर फाईल करायचा आहे. नाही भरला तर पूर्णपणे कॅन्सल मानलं जाणार नाही. फॉर्म 10 मध्ये CA चे सर्टिफिकेट पण लागतं. त्यामध्ये स्टॉकची व्हॅल्यू किती होती हे सर्व डिटेल्स मेन्शन असतात. अशाच प्रकारच्या GST रिलेटेड माहितीसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.